ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। किशोरी पेडणेकर कोट्यवधींच्या मालकीने पेडणेकरांकडे 93 कोटी 10 लाखांची स्थावर मालमत्ता आहे। पेडणेकरांच्या पतीकडे 4 कोटी 69 लाख 10 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती समोर आलेली आहे। भाजपच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र आहोत। दोन्ही राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढतात। अजित पवार आणि शरद पवारांनी पुण्याचा विकास केला। शशिकांत शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे दोन्ही एकत्रितपणे लढतात। लोकांमध्ये फार कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह आणि लोकांमध्ये सुद्धा पाठिंबा आहे। मला वाटतं वातावरण चांगलं आहे। योग्य वेळी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की आता सत्तेच्या विरोधामध्ये जी लोक आहेत भाजपच्या विरोधात निर्णय घ्यायचा तो चांगला उत्साह भेटतोय। आज अजितदादा पवारांना या असलेल्या पक्षाला आघाडीमध्ये त्यांच्या घेतलं नाही, महायुतीमध्ये, आणि आमच्याशी आघाडी झाली। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला आघाडी कोणाची करायचा हा प्रत्येकाला अधिकार आहे। मला वाटतं की पुण्यामध्ये आजपर्यंत जे काय आता सांगतात की पुण्यासाठी काय केलं, मला वाटतं की पुण्याची डेव्हलपमेंट जी आहे ती पवारसाहेब अजित पवार यांनी वगैरे केली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही निवडणुकीला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।